इथे इलेक्ट्रिकल कंट्रोल सिस्टीम करायचं का? नाही, फक्त इलेक्ट्रिकल येते ना. नाही आहे का? अच्छा. ठीक आहे. दिसते सगळ्यांना. आता पूर्ण स्टार्टिंगपासून स्टार्ट करू ड्रॉइंग बनवणं. ठीक आहे. आता मला ही ड्रॉइंग बनवायची आहे. ते ड्रॉइंग ही ड्रॉइंग बनवायची आहे मला. त्याची सेटिंग कशी करायची पूर्ण आपण सुरुवातीपासून करू. तर बघा आता हे सेंटीमीटरमध्ये आहे. ठीक आहे. तर स्टार्ट ड्रॉइंग करतो मी. नंतर करायचं UN एंटर, लेन टाईप डेसिमल, प्रिसिजन 0 आणि इथून युनिट सेंटीमीटर. बाकी काही चेंज नाही करायचं. ओके. हे झाले युनिटची. नंतर D एंटर, स्टँडर्ड, मॉडिफाय, प्रायमरी युनिटमध्ये जाऊन डेसिमल करायचं सेम तिकडल्यासारखं, प्रिसिजन 0 आणि हे ओके. सेट करंट क्लोज. ही झाली स्टार्टिंगची सेटिंग. नंतर आता मला हे ड्रॉइंग बनवायची आहे. याच्यामध्ये हे 40/60 आहे. तर हा जो पहिला जो रेक्टँगल हा बनवणार मी रेक्टँगल कमांडने. सरळ मी इथे येतो. पण हे घ्यायच्या अगोदर आपण काही सेटिंग चेक करतो नाही का. लाईन कमांड घेतो मी अशी. डायमेन्शन शो होत आहे म्हणजे माझं डायनॅमिक इनपुट चालू आहे. तर इथं जाणार मी. इथं गेलो मी. इथून डायनॅमिक इनपुटला टिक करतो. इथून हा ऑन आहे बरोबर. हा ग्रीड ऑन आहे. नंतर हा ऑब्जेक्ट स्नॅप हा पण आपल्याला ऑन पाहिजे. तर याला ऑन करून साईडला जाऊन हे सगळे ऑन आहे का पाहतो. बघा सगळे ऑन नाही आहे. याचा अर्थ मला सेटिंगमध्ये जावं लागते. सेटिंगमध्ये जाऊन क्लिअर ऑल करा आणि सिलेक्ट ऑल करा आणि ओके करा. हे नॉर्मल सेटिंग पहिले पाहून घ्यावं लागते. आता घेतो मी तो रेक्टँगल कमांड. ठीक आहे. आणि इथे क्लिक करतो असं. आता डायमेन्शन काय आहे बघा. डायमेन्शन आहे हॉरिझॉन्टल 40 आहे आणि व्हर्टिकल 60 आहे. तर हे आपले 40,60 आणि एंटर झालं. याला टॉपवर क्लिक करा. हा झाला आपला. पण हा पहिला बनवल्यानंतर चेक करायचं इथे येऊन. तुमच्या याच्यामध्ये आहे क्यूकल ऑप्शन, फक्त माझ्यात नाही. 18चा याच्यामध्ये. तर तुम्ही इथून चेक करा. डिस्टन्स कमांड घेऊन मी चेक करून घेतो. असं आहे 40 आणि हे 60 आहे बरोबर. आता बाकीचं बनवतो. आता बाकीचं कसं आहे की सेम लाईन आहे. हे जे लाईन बनली आहे याच्याच मला पॅरलल लाईन क्रिएट करायचं आहे. पण डिस्टन्सवर 40वर 60वर 40 आणि 20वर करायचं आहे. पॅरलल लाईन बनवायची आहे. तर मी काय करणार, याला सिलेक्ट करून एक्सप्लोड झालं. नंतर इथून ऑफसेट कमांड शॉर्टकट आहे O एंटर. आता घेतो मी डिस्टन्स 20 एंटर. क्लिक प्लेस. पुन्हा इथं क्लिक करा 40 एंटर आणि पुन्हा इथे क्लिक करा 20 एंटर झालं. नंतर एस्केप. आता ह्या लाईनला सिलेक्ट करून हे इथून इथपर्यंत अशी एक्सटेंड करून घ्या. एस्केप करा. हे अशी इथून इथपर्यंत एक्सटेंड करून घ्या. ठीक आहे. कोणी हे करा किंवा कोणाला जर आठवण राहत असेल तर मग हे करू शकता. काय करायचं, F एंटर, R एंटर, 0 एंटर आणि हे क्लिक क्लिक. पुन्हा एंटर करा. कमांड त्याने रिपीट येऊन जाईल. क्लिक आणि क्लिक. अशा प्रकारे हे ड्रॉइंग बनवा. तर सेकंड ड्रॉइंगमध्ये काय 35/60चा आपला रेक्टँगल बनवून घ्यायचा पहिले. इथं या रेक्टँगल कमांडमध्ये क्लिक. 35 हॉरिझॉन्टल आहे, 60 एंटर. ठीक आहे. आता हाच रेक्टँगल कसा आहे 2 वेळेस आहे. तर मी आता इथं ऑफसेट कमांड यूज नाही करणार, कॉपी कमांड यूज करणार. याला सिलेक्ट करतो मी. शॉर्टकट आहे CO एंटर किंवा इथून क्लिक करायचं ह्या कमांडवर कॉपीवर. CO एंटर करतो मी. ह्या पॉईंटवर उचलायचं. ह्या पॉईंटवर क्लिक करायचं, क्लिक करायचं, सोडून द्यायचं. एक माऊसचं बटन दाबून नाही धरायचं. क्लिक सोडून दिलं मी. नंतर इकडे आलो, इथे क्लिक केलं. पुन्हा इकडे आलो, इथे क्लिक केलं. इथे ग्रीन जेव्हा सिम्बॉल शो होईल तेव्हा क्लिक करायचं असं आणि एस्केप झालं. आता मला हे लाईन बनवायचं आहे. आता हा ट्रँगल आहे. ट्रँगलमध्ये पूर्ण अँगलची सम 180 राहते. हा 60 आहे. आता हे डिस्टन्स दिलं नाही आहे तर आपण हे म्हणजे एक्स्ट्रा घेणार. मग जे इंटरसेक्ट होईल तिथे आपण ट्रिम करणार. तर मी आता इथून लाईन कमांड घेतो. इथे क्लिक करून असं वर हे असं इन्फाईनाईट घेऊन घ्यायचं. टॅप करायची.
टॅप केल्यानं काय होते बघा, इथं आता हे जर ब्लू इथं असलं हे मी चेंज करू शकतो, पण मला हे चेंज करायचं आहे. टॅप केलं, इथं आलं आहे, आता हे चेंज करतो मी किती 60. काऊन 60? कारण हा इथून घेत आहे म्हणून 60 घेतो मी. एंटर आणि एस्केप. डिस्टन्स तुम्ही जेव्हा जेव्हा टाकणार तेव्हा तो एंटर करा, क्लिक नका करू. क्लिक केलं का चुकून जाते. पुन्हा लाईन कमांड, इथे क्लिक करा, असं वर टॅब. आता इथून घेताना तो अँगल, तर हा 60 आला पाहिजे, तर 180 - 60 120 राहते. तर हे करा 120 आणि एंटर आणि एस्केप. झालं. आता हे एक्स्ट्राच्या लाईन आपण ट्रिम करायचं आहे. याला जर तुम्ही सिलेक्ट केलं रीड केलं तर सगळं निघते. कंट्रोल झेडने वापस आणतो मी, एस्केप करतो. मला हे ट्रिम करायचं आहे, मग काय करा तुम्ही, इथून ट्रिम कमांड घ्या. ठीक आहे, आणि ट्रिम करायचा प्रयत्न करा. पण ट्रिम कमांड घेतला ट्रिम होत नाही, त्याला एकदा आणखी पुन्हा एंटर करा. 18मध्ये 22 23 24मध्ये डायरेक्टच त्यांना होते, एंटर काय गरज नाही पडत. आणि हे ट्रिम आता. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. किंवा एवढं बी न करता आपली जी कमांड आहे एफ एंटरवाली, त्या कमांडनं पण हे काम होऊन जाते बघा. एफ एंटर, आर एंटर, 0 एंटर, डायरेक्टच तुमचं काम होतं बघा. कमांड जर हे माहीत असली यानं डायरेक्ट कॉर्नर जाईन जाते. झालं. खाली करायचं आहे मला, पुन्हा लाईन कमांड घेतो मी, इथे क्लिक करतो. हे डिस्टन्स माहिती नाही आहे, टॅब. हे घेतो मी 180. पुन्हा इथून इकडं टॅब, किती 60. आता याच्यावर लक्षात ठेवावं लागतं का हे अँगल कुठून घेत आहे. एस्केप आणि एफ एंटर, आर एंटर, 0 एंटर. म्हणलं. आता डायमेन्शन द्यायचे आपल्याला. डायमेन्शनसाठी मी इथून हे कमांड घेतो, डायमेन्शन कमांड. एक क्लिक याला करा असे आणि खाली करा. डायमेन्शन आले पण छोटे आले. मग काय करतो आपण, डी एंटर. स्टँडर्डवर क्लिक करून मॉडिफाय. आता हे सेटिंग केली आपण प्रायमरी युनिटची. आता टेक्स्टवर या. टेक्स्ट किती पाहिजे मला, मी 2.5 करतो आता सध्या, लहान करतो थोडंसं. सिम्बॉलची साईज 2.5. नंतर लाईन्स इथं पण 2.5 आणि इथं क्लिक करून इथं पण सेम 2.5. ओके, सेट करा, क्लोज. आलं. आता डायमेन्शन कमांड घेऊ, कर्सर इथं आणायचं. असं कर्सर आणल्यानंतर जेव्हा तो रेक्टँगल येईल तेव्हा क्लिक करायची आणि डायमेन्शन ठेवून द्यायचे असे. झालं. आता ह्या पॉईंटवर क्लिक करा, ह्या पॉईंटवर क्लिक करा आणि असं वर. हा पॉईंट वर. अशा प्रकारे पॉईंट टू पॉईंट डायमेन्शन तुम्ही देऊ शकता. झालं. आता इकडले 60 आणि हे 35. आता हे जे आपण करत आहोत हे सेम रेकॉर्ड होत आहे, म्हणजे तुम्ही रिवायझिंगसाठी पाहू शकता. ठीक आहे. आणि अँगल इथे क्लिक करा, इथे क्लिक करा आणि असं इथं अशा प्रकारे. आणि हा पण क्लिक आणि असं क्लिक. झालं. अशा प्रकारे. आता करू आपण समोरची ड्रॉईंग. हे बनवायचे आहे मला. ह्या ड्रॉईंगमध्ये काय दिलेलं आहे, हे डिस्टन्स 30चं आहे, हे पण 30 आहे, हे पण 30 आहे आणि हे पण 30 आहे. आणि हा जो आहे सर्कलचा आर 30चा आहे. म्हणजे हा 30, हा 30 आणि हा 30, म्हणजे किती 90/90 बनवायला लागतं रेक्टँगल. तर इथे या, रेक्टँगल कमांड घ्या, अशी इथं क्लिक करा, 90, 90, 0 हे एंटर करा. झालं. आता इथे आपल्याला 4 ठिकाणी सर्कल बनवायचे आहे, मग त्याला ट्रिम करायचं आहे. तेव्हा ते पण ते सर्कलचं रेडियस किती आहे, 30चा आहे. तर इथे येऊन तुम्ही घ्या सेंटर रेडियस कमांड, एक क्लिक इथं करा, 30 एंटर. आता तुम्ही 4 ठिकाणी सर्कल बनवू शकता किंवा मग तुम्ही याला सिलेक्ट करून कॉपी करू शकता. याला पण 3 ऑप्शन आहे, एक तर तुम्ही बनवा किंवा कॉपी करा, सिलेक्ट. ठीक आहे, 3 ऑप्शन सांगतो. तुम्ही याला सिलेक्ट करून कॉपी करून ह्या पॉईंटवर बसून तुम्ही असं असं करून पण ठेवू शकता. ठीक आहे. हा झाला पहिला. देन सिलेक्ट करून याला करतो मी इथे रोटेट. कोणता, पोलर रोटेट. सिलेक्ट केलं मी याला, पोलर कमांड घेतली. इथून कुठून घेतली कमांड, ते सिलेक्ट, ॲरोवर क्लिक करा आणि पोलरवर. आणि इथं हा सेंटर पॉईंट, इथे 4 आले, इथं 6 आले, इथं फक्त 4 करा आयटम्स. हे तसं वरती 4 कट करायचे आले.
आणि याला हे असोसिएटिव्हला बंद करावं लागते आणि इथून क्लोज करावं लागते. झालं. नंतर मग हात आहेच, मग 4 ठिकाणी सर्कल बनवा सिंपल. तुम्हाला जो इझी जाईल तो तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता मी याला समोर करतो. नंतर केल्यानंतर काय करायचं, इथून जर तुम्ही कमांड घेतली, टीम कमांड घ्या आणि एंटर करा. हा 18मध्ये बाकी ठिकाणी डायरेक्ट होऊन जाणार. अशा प्रकारे असं टीम करा. एक क्लिक इथं करायची, दुसरी क्लिक इथं करायची, पुन्हा अशी एक क्लिक इथं, दुसरी क्लिक इथं, एस्केप बनला. याला पण डायमेन्शन कमांड घ्या, क्लिक क्लिक आणि असं आहे क्लिक आणि असं क्लिक. झालं. करते ते टाईम सोपंच आहे. आता हे बनवायचं. याच्यामध्ये कसं आहे, इथून तर हे डिस्टन्स किती 60चं दिलेलं आहे. हे जे गॅप आहे हे 10ची दिलेली आहे. पुन्हा वरची गॅप 50ची दिलेली आहे. म्हणजे 60/50चं रेक्टँगल बनवून घ्या तुम्ही डायरेक्ट. तर रेक्टँगल कमांड घ्या, इथं क्लिक करा. 60 आहे हॉरिझॉन्टल, 50 आहे व्हर्टिकल. झालं. याच्यामध्ये बघा आता इथून हे 10चं, हे 10 करलं की आपल्या वर, नंतर इकडं 10चंच आहे. तर मी काय करतो, याला सिलेक्ट करतो. आता कंबाईन लाईन्स आहे त्याला करतो वेगवेगळं. एक्सपोर्ट कमांडने सेपरेट लाईन्स होऊन जाते. त्याला सेपरेट बघा, हे वेगळी, हे वेगळी आहे. नंतर आता ऑफसेट कमांड घ्या. इथून शॉर्टकट आहे ओ एंटर. 10चं ऑफसेट घेतो मी आणि असं इथून असं वर. झालं. आता इकडे 10 आहे आणि इकडे 10 आहे. तर काय करा, याला सिलेक्ट करा. इथून ह्या पॉईंटला क्लिक करून इकडे करा असं 10 एंटर. वाढली 10 इकडे. पुन्हा याला सिलेक्ट करा, इथे क्लिक करा, 10 एंटर, एस्केप. झालं. हे लाईन नाही पाहिजे तर ट्रिम कमांड घेऊन एंटर करून काउंट आहे असं ते. इथून आता इकडे असं वर घ्यावं लागतं आपल्याला. इथं फिलेट आहे, 8 इंचचा फिलेट दिलेला आहे. आता मी काय करतो, याचं ऑफसेट करतो पहिले 10-10चे. तर हे ऑफसेट कमांड 10चा, इथनं इकडे 10, इथून इकडे, एस्केप, TR. आता जेव्हा तुम्ही ट्रिम कमांड इथून घेणार तेव्हा तुम्हाला ट्रिम कमांड घ्या, एंटर करावं लागते. कीबोर्डमधून घेतली तर TR डबल एंटर, सरळ शॉर्टकटमध्ये क्लिक क्लिक. बनलं एवढं. आता इथे कसं आहे, इथे हाफ राऊंड आहे. कितीचा, 60चा हाफ राऊंड. मग त्याचा ऑफसेट आहे 10चा. तर काय करायचं, इथे या, नाही इथून घेतलं तुम्हाला खालचं काढायला लागते. तसं करू शकतो बघा. टू पॉईंट कमांड घ्या. तिथून 2 पॉईंट, एक क्लिक इथे आणि दुसरी क्लिक इथे. मग याला TR करून तुम्ही हे काढू शकता. किंवा मग सड आर्कमध्ये या, आर्कमधून घ्या स्टार्ट एंड डायरेक्शन, ऑर्थोला ऑन करा आणि एक क्लिक इथे आणि दुसरी क्लिक इथे, असं वर करा. डायरेक्ट तुमचं हाफ सर्कल बनते 90 डिग्रीमध्ये. म्हणजे आपलं आणखी एक स्टेप वाचली. म्हटलं एवढं. आता हे साईडला किती आहे, हा पण असा आर्क आहे. याचं डायमेन्शन दिलं नाही आहे, पण हे डिस्टन्स दिलं आहे आपल्या 10चा ऑफसेट आहे. तर इथून ऑफसेट कमांड घ्या, 10 एंटर, याला क्लिक करून बाहेर क्लिक करा आणि एस्केप. म्हणलं पुन्हा करू आपण. शॉर्टकटनं करतो मी आता. एस्केप, ओ एंटर, 10 एंटर, याला क्लिक करायचं, बाहेर ठेवायचं असं. बघा, अंदर केलं तर अंदर येते, बाहेर केलं तर बाहेर जाते, आणि क्लिक असं, आणि हे एस्केप. बनलं. आता फक्त आपला हा राऊंड राहिला. इथं बघा, इथं आपला काय कॉर्नर आहे ना, कॉर्नरला इथं काय केलेलं आहे, असं शार्प हे केलं, स्मूथ केलेलं आहे 8 इंचच्या येणं डायमेन्शननं. तर 8 इंच दिलं असलं, असं जर कर असला, इथं क्लिक करायची, इथून हे कमांड घ्यायची, फिलेट कमांड घेतलं. काय करायचं, R दिलं आहे ना, तर Rला वेगळं करा, 10ला वेगळं करा. R एंटर करा, 10 एंटर करा असं. आणि मग काय करा, 2 ठिकाणी क्लिक करायचे, एक इथे क्लिक करायची आणि दुसरी हे लाईन. हेच काम मला म्हणजे रिपीट पाहिजे. एंटर करा, क्लिक क्लिक आणि एस्केप. ठीक आहे. पुन्हा करतो. काय केलं मी बघा, फिलेटमध्ये आलो, Rला वेगळं एंटर करतो, 10ला वेगळं एंटर करतो, आणि एक क्लिक इथं, दुसरी क्लिक इथं, पुन्हा एक क्लिक इथे, दुसरी क्लिक इथे. म्हणलं ठीक आहे. आता डायमेन्शनसाठी सेम, एक
क्लिक इथं करतो मी, दुसरी क्लिक बघा इथं इथे, आणि हे असं डायमेन्शन इथे खाली 60, पुन्हा एक इथे, दुसरा इथे, आणि हे 10, पुन्हा एक इथे 40. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि हा रेडियस जेव्हा स्क्वेअर येईल तेव्हा क्लिक करायचं बघा. आता मी क्लिक करता का नाही करता, कारण डायमेन्शन आलीच नाही. झूम करणार मी पुन्हा, मग डायमेन्शन शो होणार, मग क्लिक करायची आणि मग असं ते ठेवून द्यायचं अशा प्रकारे. आणि एस्केप झालं. 4 झाल्या आपल्या. ह्या तर सोपीच आहे, पण ह्या करून तुम्हाला दाखवून देतो. इझिली बनवता येईल. याचं डायमेन्शन दिलं नाही, आपण मनानं करू शकतो. टँगल बनवून घेऊ, 2 लाईन बनवून घेऊ. लाईन कमांड घ्यायची. ठीक आहे, इथून हे शीतपर्यंत लाईन बनवतो, आणि नंतर असं इथून थोडं वर आणि इथून इकडं झालं. याला सिलेक्ट करून करतो मी मिरर. मिरर करते वेळेस खालून ऑर्थो ऑन आहे का चेक करून घ्यायचा. ऑर्थो ऑन आहे माझा, आणि इथे क्लिक करतो मी. एक तर इकडे करा कर्सर, किंवा इकडे करा. ते इकडे करतो आणि करतो एंटर. आता मी एंटर करतो तर हे काय होणार, इथं नोवर क्लिक आहे, एंटर होऊन जाणार. इथं काय लिहिलं आहे, इरेज सोर्स ऑब्जेक्ट, म्हणजे हा ऑब्जेक्ट पण राहील आणि हा ऑब्जेक्ट पण राहील. तुम्ही जर का इथे येसवर क्लिक केलं तर वरचा निघून जाईल, खालचा राहील. तर आपले दोन्ही पाहिजे. तर इथे नोवर क्लिक करा किंवा डायरेक्ट एंटर करा. तुम्ही नोवर क्लिक करतो आणि एस्केप झालं. आता हे इथून मी डिलीट करतो. आता घेतो मी लाईन कमांड. याच्यातून एवढ्यातून बनवतो मी इक्वल लाईन अशी. काय आता सेम मला खाली पाहिजे, मी पुन्हा मिरर करतो. सिलेक्ट मिरर, ऑर्थो आहे का ऑन चेक करून घ्यायचं. आता याच्यातला मिड पॉईंट शोधायचा. याच्यातला मिड पॉईंट कोणता, हा इथला मिड पॉईंट आहे, किंवा हा घेतला तरी चालेल. इकडे इकडे क्लिक करा किंवा इकडे क्लिक करा. तर इकडे क्लिक करतो मी अशी, आणि नो बनला. ठीक आहे, आता हा बनवायचा. याच्यात काय आहे, 2 सर्कल आहे, हे लहान 2 सर्कल आहे, आणि मग याला ट्रिम केलेलं आहे. तर डायमेन्शन दिलं नाही आहे, रॅन्डम घ्यायचे. सेंटर रेडियस, क्लिक क्लिक झालं. आता याला टच हा सर्कल आहे, तर मी काय करतो, सेम रेडियसचं याला सिलेक्ट करतो, कॉपी कमांड. मला हा पॉईंट इथं लावायचा आहे, म्हणून अगोदर मी इथं क्लिक करतो, इथं क्लिक करतो, आणि पुन्हा इथं क्लिक करतो असं आहे, आणि एस्केप. कंट्रोल झेड पुन्हा करून दाखवतो. सिलेक्ट, कॉपी, एक क्लिक इथे, दुसरी क्लिक इथे, आणि एस्केप झालं. आता इथून थोडी लाईन बाहेर घ्यायची आहे मला, आणि हा लहान सर्कल बनवायचा आहे. लाईन कमांड घ्या, इथे क्लिक करा, आणि थोडासा लाईन बाहेर घेऊन घ्या. आता इथून तुम्ही सेंटर रेडियस कमांडने जर का सर्कल बनवायचा प्रयत्न केला तर तो असा बनेल, म्हणजे याच्या अंदर येत आहे, याच्या अंदर नाही आला पाहिजे. तर याला सिलेक्ट करा, डिलीट. तर सेंटर रेडियसनं पण सेम तसंच होणार, सेंटर डायमीटरनं पण सेम तसंच होईल. पण आपल्याला असं नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, याच्या बाहेर. इथून घ्यायची 2 पॉईंट कमांड. 2 पॉईंट कमांडने घ्या सर्कल, इथून असा बाहेर. ठीक आहे, ठीक आहे. आलं एवढं. थोडा मला मोठा करायला लागेल ना त्याच्या कम्पॅरिझनमध्ये. तर याला बघा, सर्कलला बनल्यानंतर पण आपण मोठं करू शकतो. सिलेक्ट, हा पॉईंट पकडा, असा मोठा. पण त्यात तसं होतं आहे, याला काढून टाकायला लागेल मला. 2 पॉईंट. ठीक आहे. आता हे सेम इकडं आहे, तर याला असं इथून सिलेक्ट करा. असं केलं तर नाही होत सिलेक्ट. बघा, हे लाईन सिलेक्ट झाली नाही. इथं क्लिक करून इथं सिलेक्ट करा, ग्रीन सिलेक्शन बॉक्समध्ये. नंतर इथून मिरर कमांड. आता हे मला इकडे पाहिजे सेम टू सेम, तर ह्या दोघातला जे डिस्टन्स आहे ते घ्यायला लागेल मला. तर मी हा सेंटर पॉईंट घेतो इथचा, इथून असं वर करतो. इकडे केलं तसं खाली वर तर होते, आपल्याला इकडे पाहिजे ना, म्हणून वर करा किंवा खाली करा. तर मी वर करतो, आणि हे नो झालं. बनलं एवढं. आता हे ट्रिम करायचं आहे. इथून इथं लाईन बनवायची आहे, इथून ते इथं लाईन बनवायची आहे, तेव्हा ते बनते. क्लिक करतो मी इथं, लाईन कमांड, इथून इथे, एंटर एंटर, इथून इथे झालं. एस्केप, शॉर्टकट कमांड TR डबल एंटर. इथून हा काढायचा आहे, इथून हा काढायचा आहे, आणि एस्केप. सिलेक्ट डिलेट, सिलेक्ट डिलेट. म्हणलं
ठीक आहे, झाले एवढे. आता हा लास्ट आला, करून दाखव का, म्हणजे एक पेज होऊन जाते. रेकॉर्ड तर होतच आहे, पॉपअप आपण करू शकतो ते. ठीक आहे, सगळं बनवतो पहिले. याच्यामध्ये मी इथे येतो, सेंटर दिसेल तुम्हाला, सेंटर रेडियस. ठीक आहे, एवढं बनवल्यानंतर काय करायचं, ही लाईन इथून स्टार्ट करायची. इथून स्टार्ट केल्यावर ह्या सर्कलवर क्लिक नाही करायला लागस. इथून स्टार्ट केल्यावर सर्कलवर क्लिक केलं तर लाईन टिल्ट होऊन जाते. आपला स्ट्रेट पाहिजे म्हणून खाली क्लिक करावं लागते. लाईन एकदम सेंटरमधून आहे का नाही आहे, थोडं इथून आहे, इथून असं इकडं बघा. इथं जर क्लिक केलं तर लाईन टिल्ट होते, म्हणून मी थोडं खाली करतो क्लिक असं. ठीक आहे, एक्स्ट्रा घ्यायचं. मग TR कमांडने हे रिमूव्ह करून घ्या आणि एस्केप, एवढं करायचं. नंतर काय आहे, इथून अशी बाहेर लाईन आहे, तर मी ह्या लाईनचा मिड पॉईंट शोधतो. भेटला मिड पॉईंट, काऊन सापडला, कारण की हे माझे सगळे ऑप्शन ऑन आहे म्हणून. जर तुमचा मिड पॉईंट सापडला नाही, तिथे याचं ऑन करून घ्यायचे ऑप्शन्स. तर हा मिड पॉईंट इथून असं बाहेर आणि एस्केप झालं एवढं. आता मला हे लाईन बनवायची अशी C आणि E वाली, ट्रान्झिस्टर आहे त्याचं. तर मी इथे येतो, लाईन कमांड कुठून आहे ते, याच्या मिडलमधून असं इकडं आणि याच्या ह्या लेवलमध्ये आहे. ठीक आहे, तर मी इथं क्लिक करतो. आता लाईन अशी टिल्ट येणार नाही, कारण आपला ऑर्थो ऑन आहे, तर ऑर्थोला बंद करावं लागेल. नंतर असं इथं कर्सर घेऊन या, ट्रेस करा, थोडंफार ट्रेसिंग होईल. ते झालं ट्रेस असं असं. आणि मग इथं क्लिक करा, इथून खाली आता ऑर्थोला ऑन करा अशा प्रकारे. ठीक आहे, आता हे सेम वर मिरर, सिलेक्ट मिरर, इथं क्लिक करून असं इथं क्लिक आणि हे नो म्हणलं एवढं. आता याच्यामध्ये आपल्याला बनवायचा हा ॲरो आणि हे BCE लिहायचं आहे. तर मी काय करतो, आता इथं लाईन कमांड, ॲरोचे पण 2 टाईप आहे, एक तर आपण मॅन्युअल बनवू शकतो, दुसरं ह्या कमांडने आपल्याला ॲरो घेता येते. ठीक आहे, तुम्हाला मॅन्युअल सांगतो आणि त्या कमांडचा ॲरो सांगून देतो, कारण तुम्हाला ॲरोची खूप गरज पडणार आहे. तर याला मी सिलेक्ट करतो, Ctrl+C Ctrl+V, इथे करू आपण मॅन्युअल ॲरो. तुम्हाला जे सोपं पडेल ते करायचं. लाईन, आता इथे बनवताना ह्या ॲरोची ही जी लाईन आहे, ही लाईन कशी याला परपेंडिक्युलर आहे, म्हणून इथं जायचं जवळपास. तर पहिले बाहेर क्लिक करायचं, एवढ्यातून बाहेर क्लिक केल्यावर मग इथून अशी कर्सर फक्त इकडे मूव्ह करत आणा. कर्सर जेव्हा तुम्ही मूव्ह करत आणणार तेव्हा तुम्हाला इथं सिम्बॉल येईल परपेंडिक्युलरचं, बघा हा आला सिम्बॉल, आला परपेंडिक्युलर लिहिलेलं. मग याला क्लिक करा असं, पुन्हा लाईन कमांड इथून असं इथे जॉईन करून टाका. आता याला सिलेक्ट करा, मिरर. आता मिरर करताना आता आपला ऑर्थो बंद करावं लागते, कारण की मिरर थोडा टिल्ट असल्यामुळे एक पॉईंट इथचा क्लिक करावं लागते, दुसरा पॉईंट इथचा क्लिक करावं लागते. आणि हे नो, TR डबल एंटर आणि एस्केप. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे, आता हा दिसते ना ब्लॅक पाहिजे. आता ऑटोकॅडमध्ये हे स्क्रीन ब्लॅक असल्यामुळे इथे जे आपण व्हाईट बनवतो ती प्रिंट केल्यावर ब्लॅक येते. तर इथं मला व्हाईट टाकायचं, डार्कवाला, त्याला म्हणते ग्रॅडियंट टाकणं, त्याला म्हणते ग्रॅडियंट. ठीक आहे, तर मी इथे येणार, इथून एक ग्रॅडियंट कमांड घ्या. हॅचमध्ये एकच टाईप आहे हॅच, अलग अलग लाईन कॉम्बिनेशन, पण ग्रॅडियंटमध्ये दोन कमांड, एक आहे 2 कलर कॉम्बिनेशन, सिंगल कलर कॉम्बिनेशन. तर इथं आपल्याला सिंगलच पाहिजे, फक्त व्हाईट. तर ग्रॅडियंटवर क्लिक करा, सिंगल पाहिजे म्हणून सॉलिड घ्यायचं. सॉलिड म्हणजे सिंगल कलर, ग्रॅडियंट म्हणजे 2 कलर. तर मी सॉलिड, इथून कलर घेतो मी व्हाईट आणि क्लिक. तुम्ही वेगवेगळे कलर पण घेऊन बघू शकता प्रॅक्टिसच्या वेळेस. आणि इथून क्रॉस झालं. आता मला टेक्स्ट ठेवायचे, पण मी तुम्हाला पहिला ॲरो सांगतो नाही का, ॲरो कसा घ्यायचा मॅन्युअल. आता हा आपण हाताने बनवला, आपोआप पण ॲरो येते. कसं येईल ॲरो, इथं घ्या, इथून हे लीडर कमांड घ्या, नंतर इथे क्लिक करा, बघा आल्यावर. ठीक आहे, आणि क्लिक अशी इथे एवढ्यात करा आणि अशी बाहेर क्लिक करा. इथे ॲरोवाला पण एक्स्ट्राची लाईन आली, याला मध्ये लँडिंग. हे लाईन नाही पाहिजे आपल्याला, थोडं सेटिंगमध्ये जावं लागेल. आता सेटिंगमध्ये आपण जाऊ, कारण की रेकॉर्ड झाल्यावर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही त्या डिपीट करू शकता. आता याची सेटिंग कुठे आहे, डी एंटर केल्यावर डायमेन्शनची सेटिंग ओपन होते, पण याची सेटिंग इथून नाही होत ओपन. तुम्हाला इथून घेतली कमांड आपण, ते इथे राहणार सेटिंग. याची ॲनिमेशनमध्ये यायचं, इथून हे फर्स्ट काय टेक्स्टची सेटिंग आहे, टेक्स्ट. हे डायमेन्शनची डी एंटर सेटिंग. जर तुम्ही ते डी एंटर कधी विसरले
तर इथं क्लिक करा. इथून सेम ऑप्शन येते डी एंटरचं. मला करायचं आहे लीडर, याला म्हणते लीडर स्टाईल. तर हे इथं सेटिंग आहे बघा, लीडर मल्टी लीडर स्टाईल. याला क्लिक करा, हे आली सेटिंग. ह्याच्यामध्ये स्टँडर्डवर क्लिक करून मॉडिफाय. ह्याच्यामध्ये कंटेंट म्हणजे हे असते कंटेंटमध्ये आपण टेक्स्टची हाईट करतो, पण आपण त्यामध्ये टेक्स्ट लिहायचंच नाही आहे तिथं. तर कंटेंटमध्ये काहीच नका करू. लीडरमध्ये या. लीडरमध्ये ॲरोची साईज राहते. समजून घ्या ॲरो जर लहान वाटत असेल तो तुम्ही त्याला मोठा करू शकता. समजून घ्या मी इथं 5चा करून घेतो, एंटर. पण मला तिथं लँडिंग येत आहे. ही लँडिंग नाही पाहिजे मला. इथून लँडिंगला अनटिक करा झालं. आणि याला ओके आणि सेट करा आणि क्लोज झालं. आता फक्त याला सिलेक्ट करून हा पॉईंट इथं लावून टाका. तर सेटिंग वेटिंग करून सगळं दोन प्रकारे ॲरो घेऊन पाहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ॲरो घेऊ शकता. आता आपण टेक्स्ट करायचं आहे. टेक्स्टसाठी काय करा, टेक्स्ट दोन प्रकारचे आहे. एक आहे मल्टीलाईन, दुसरा आहे सिंगल लाईन. मॅक्झिमम जो यूजमध्ये येते तो येते मल्टीलाईन, कारण मल्टीलाईनमध्ये मॅक्झिमम ऑप्शन्स आहे. अप्पर केस, लोअर केस, बोल्ड, इटॅलिक, हे सगळे ऑप्शन तुम्हाला याच्यात सापडते. सिंगल लाईनमध्ये एवढे ऑप्शन सापडत नाही, म्हणून हा यूजच नाही करायचा. पण याचा यूज कधी पडते, जेव्हा तुम्ही काय समजून घ्या आता सिव्हिलचं किंवा मेकॅनिकल सॉफ्टवेअर आहे, तिथून जेव्हा त्या सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉइंगचं ऑटोकॅडमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा तो टेक्स्ट सिंगल लाईनमध्ये येते, तेव्हा आपली याची गरज पडते. पण सध्या इथं बनवायच्या वेळेस याची गरज नाही पडत. पण तरी आपण तो शिकणार नंतर. सध्या आपण शिकू मल्टीलाईन टेक्स्ट. ठीक आहे. तर इथं क्लिक करा. टेक्स्ट कुठे पाहून घेतो मी, याच्या वर आहे बी. तर एक क्लिक वर करायची आणि दुसरी क्लिक खाली करायची, असा एक बॉक्स बनवून घ्यायचा. जागेवर दोन क्लिक नाही करायचं. एक क्लिक इथे आणि दुसरी क्लिक इथे. याच्यामध्ये शिफ्ट दाबून करतो मी बी. ठीक आहे. आणि बाहेर क्लिक करतो, आला बी. आता माझ्या याच्यामध्ये लवकरच आला. तुमच्यात काय होणार, कधी छोटा बनणार तर कधी मोठा बनणार. ठीक आहे. असं जर झालं तर छोटा असो का मोठा असो त्याला सिलेक्ट करायचं. समजून घ्या मी आता याला छोटा करून घेतो, कारण मोस्ट ऑफ द केसेस मी छोटा बनेल. तो छोटा बनला. तुम्ही म्हणणार असं बाहेर क्लिक केला छोटा बनला. मग याला झूम करा, असं याला असं सिलेक्ट करा. आणि इथं स्केलचं ऑप्शन आहे. स्केलला छोटा किंवा मोठा करता येतं आपल्याला. तिथं स्केलवर क्लिक करा. नंतर ह्या ऑब्जेक्टवर कुठे एक क्लिक करून घ्या अशी, आणि कर्सरने याला झूम आउट करताना असं झूम आउट केलं, असा कर्सर तुम्ही रोटेट करा, त्यांना छोटा मोठा होऊन जाईल. ठीक आहे. असं प्रॉपर त्याला सेट करा, ठेवून द्या. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होऊन जाईल. जर छोटा आला तर असं मोठा करता येईल. आता याला मला इथं याच्यावर ठेवायचं आहे. तर याला सिलेक्ट करा, मूव कमांड घ्या, क्लिक करा, तो ठेवून द्या. आता हे ठेवताना जर का तो बरोबर येत नसेल, समजून घ्या तुमचा ऑर्थो बंद आहे, ऑर्थो ऑन आहे. ऑर्थो जर ऑन केले बघा असा येते, तो इथे येतच नाही आहे. तर मग त्या कामासाठी फक्त ऑर्थो बंद करून टाकायचा. ऑर्थोचा यूज आपल्या गरजेनुसार ऑन ऑफ करावं लागते. मग इथं क्लिक करा आणि एस्केप झालं. आता इथे पण आपल्याला सेम ठेवायचं आहे. तर पुन्हा टेक्स्ट कमांड नाही घ्यायची. कसं टाईम जास्त वेळ जाईल. पुन्हा टेक्स्ट कमांड घ्या, ठेवा, मग त्याला आणखी लहान मोठं करा. तसं केल्यापेक्षा याला सिलेक्ट करा, कॉपी करा, इथे क्लिक करून एक इथं ठेवा, इथे आणि इथं ठेवून घ्या. असं मी इथं ठेवतो. ठेवला, एस्केप. आता याला ठेवल्यानंतर याच्याच लेवलमध्ये तुम्हाला खालचा पाहिजे, म्हणून ऑर्थोला ऑन करायचं. ठीक आहे. आणि कॉपी करायचं. ड्रॉइंग बनवताना पाहायचं का अलाइनमेंट वगैरे सेम आले पाहिजे, नाही तर ड्रॉइंग बनवताना अर्थ राहत नाही. तर क्लिक करा. ऑर्थोला ऑन केल्यामुळे बघा, ऑर्थोला ऑन केलं आहे म्हणून मी याला सिलेक्ट करत आहो, कॉपी करत आहे, पुन्हा याला क्लिक करत आहे. सेम टू सेम अलाइनमेंटमध्ये खाली येणार. ऑर्थो ऑन आहे म्हणून. जर तुम्ही ऑर्थो बंद करून केला कुठे येणार, तर ते ड्रॉइंग पाहायला आपल्याला विचित्र वाटणार. म्हणून हे ऑर्थो ऑन करून करायचं, एस्केप. आता फक्त आपलं नाव चेंज करायचं आहे. इथं सी आणि खाली ई लिहायचं आहे. तर झूम करा, याला असं जवळ बघा, कर्सर याच्या जवळ घेऊन जायचं. असं जसं तो रिफ्लेक्ट झाला ब्लूमध्ये तसंच त्याला डबल क्लिक करायची, रॅपिडली डबल क्लिक, तर तो एडिट होते. मग इथे लिहायचं आपल्याला सी. हा झाला सी कॅपिटल. बाहेर क्लिक केले मी, पुन्हा खाली आलो, कर्सर याच्यावर घेऊन आलो मी, रिफ्लेक्ट झाल्याबरोबर डबल क्लिक. इथं काय आहे, ई आहे वाटते ना, ई कॅपिटल ई, आणि बाहेर क्लिक, बनलं. ठीक आहे. अशा प्रकारे एवढं ड्रॉइंग बनवायचं. याला मी असं सेव्ह करून घेतो लागेल तर. झालं.